निसर्गात अशा अनेक अनाकलनीय गोष्टी आहेत की ज्यांचं आकलन अजूनही मानवाला झालेलं नाही. म्हणून मानव मानव राहिला आहे आणि ईश्वर ईश्वर राहिला आहे. जन्माबरोबरच आपल्या हातावर रेषा उमटतात, प्रिंट्स उमटतात, परंतु त्यांचा अर्थ आपणाला पूर्णपणे कळत नाही. आज या फिंगरप्रिंट्सची, ह्या बोटांच्या दैवी रहस्याची आपण थोडीशी माहिती करून घेऊया. मानवाच्या बोटांच्या रेषा गर्भावस्थेच्या 4थ्या महिन्यापासून तयार होत असतात. त्यावेळी मूल बाह्य जगापासून खूप दूर असतं. तरीसुद्धा त्याची ओळख देणारी भाषा त्याच्या शरीरावर लिहिली जात असते. ह्या रेषांची रचना आपल्या DNA सूचनानुसार होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या रेषा ना आईवडिलांसारख्या असतात, ना पूर्वजांशी जुळणाऱ्या असतात. जणू एखाद्या अदृश्य रेडिओ तरंगाच्या प्रभावाने ह्या रेषा त्वचेवर आपोआप उमटतात, ज्या एखाद्या अलौकिक व्यवस्थेकडे इशारा करतात. प्रत्येक व्यक्तीच्या बोटाच्या रेषा संपूर्ण जगात पूर्णपणे वेगळ्या असतात आणि आजवर असा एकही मनुष्य जन्माला आलेला नाही की ज्याच्या फिंगरप्रिंट्स अगदी दुसऱ्याशी तंतोतंत जुळतात. ह्यावरून हे सिद्ध होते की एक अद्वितीय कलाकार आहे जो प्रत्येक वेळी एक नवी कलाकृती घडवतो. जगातील सर्वात मोठा संगणकसुद्धा अशी रचना करू शकत नाही. प्रश्न उभा राहतो की माझ्यासारखी निर्मिती कोण करू शकतो? हा प्रश्न त्या अदृश्य कारागिराच्या कलेला सलाम करतो. एखादी दुर्घटना घडली, त्वचा भाजली किंवा रेषा नष्ट झाल्या तरी कालांतराने त्या अगदी तशाच रेषा पुन्हा जशाच्या तशा परत येतात. ना एक पेशी इकडे ना तिकडे, ना रचनेत बदल. ह्यावरून दिसून येते की ह्या रेषा केवळ त्वचेवर नाहीत तर अस्तित्वाच्या अधिक खोल पातळीवर खोरलेल्या असतात. एक प्रकारची आत्मीय प्रतिमा. मानवी शरीराचा दुसरा कोणताही भाग परत निर्माण करता येईल, पण फिंगरप्रिंट्स हा अपवाद आहे. हे एखाद्या दैवी योजनेची झलक आहे. आजतागायत विज्ञान या रहस्याचा पूर्ण उलगडा करू शकलेलं नाही. ह्याला बायोलॉजिकल मेमरी किंवा सेल्युलर इंटेलिजन्स असं म्हणतात. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे आत्म्याची ओळख आहे. ह्या रेषांमधील वळण, फांद्या, वर्तुळं हे सगळं एका खास भाषेत लिहिलेले कोड आहेत जे केवळ त्याच्या निर्मात्यालाच समजतात. फिंगरप्रिंट्स केवळ ओळखीचे साधन नसून ब्रह्मांडाचे नियम आणि आपल्या कर्माची कहाणीही त्यात सामावलेली आहे. आजवर कोणतीही तंत्रज्ञानं, कोणतेही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा प्रयोगशाळा अशा रेषा निर्माण करू शकलेली नाही ज्या खऱ्या अर्थाने पूर्णतः युनिक असतील. अनेक परंपरा या रेषांना ईश्वराची भाषा मानतात. म्हणूनच हस्तरेषा विद्या आजही प्रासंगिक आणि चमत्कारिक मानली जाते. जर आपली ओळख जन्मापूर्वीच ठरलेली असेल तर आपले जीवनही कदाचित एखाद्या दैवी स्क्रिप्टनुसारच चालत असावे. जेव्हा विज्ञान थकते तेव्हा अध्यात्म सांगते कोणीतरी आहे जो हे सगळं चालवत आहे, तो पाहतो आहे, समजून घेत आहे आणि निर्माण करीत आहे. जर निसर्ग इतका सूक्ष्म आणि परिपूर्ण असू शकतो तर निसर्गामागे एखादी सर्वोच्च चेतना नक्कीच आहे जिला भारतीय तत्त्वज्ञान ब्रह्म म्हणते.